नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग आलाय। याच पार्श्वभूमीवर आज नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले। आज शिवसेना पक्षाच्या सावरकर नगर संपर्क कार्यालयाचा शुभारंभ आणि भव्य प्रचार सभा महाराष्ट्र राज्याचे लाडके शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार, शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोरजी दराडे, खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिवसेना संपर्क प्रमुख आपल्या प्रभागाचे लाडके लोकप्रिय माजी नगरसेवक विलासअण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व प्रभागातील महिला भगिनींच्या उपस्थितीत कार्यालयाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक, मतदार, बंधू भगिनी उपस्थित होते आणि सर्वांनी एकमताने शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केलाय। शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार, शिवसेना संपर्क प्रमुख, प्रभागाचे लाडके लोकप्रिय माजी नगरसेवक विलासअण्णा शिंदे, कविता संतोष गायकवाड, विष्णुपंत महादू बेंडकोळी, कुमारी नयना भरत गांगुर्डे आदी उमेदवार उपस्थित होते। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। खरं म्हणजे विलासांना तुम्ही आमचा उगाच वेळ घालवताय। अजून 8 ठिकाणी कार्यालयांचा शुभारंभ आहे, आता हे दुसरं आहे। मी पाहिलं फॉर्म भरण्याच्याही दिवशी महाराष्ट्रामध्ये विक्रमी आशीर्वाद देणारा जनसमुदाय तुमच्या पाठीमागे होता। हम तुम्हारे साथ हैं। आजची ही उपस्थिती पाहिल्याच्या नंतर प्रभाग क्रमांक 8 चे चारीच्या चारी उमेदवार शिवसेनेचे निवडून येतील हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही। योगायोग आहे की ज्या प्रचार कार्यालयाचा आज आपण शुभारंभ केला, उद्घाटन केलंय, मला चांगलं आठवतं की मागच्याही पंचवार्षिकला हेच कार्यालय आणि त्याच्या मागचे म्हणजे हॅट्रिक हे शुभ कार्यालय आणि म्हणून माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांवर महाराष्ट्रातील तमाम जनतेचा विश्वास आहे। शेतकरी बांधव असतील, सामान्य नागरिक असतील, अगदी लहान बाळांच्या पासून विद्यार्थ्यांच्या पासून समाजाच्या सर्व घटकांचा विश्वास माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर आहे। लाडक्या बहिणींचं तर विचारूच नका। लाडक्या बहिणींनी तर महाराष्ट्राच्या एवढे आशीर्वाद दिले की समोरच्यांची बत्ती गुल करून टाकले आणि म्हणून मला विश्वास आहे की या प्रभागातून चारीच्या चारी उमेदवार शिवसेनेचे आणि धनुष्यबाणाचे निश्चितपणे निवडून येतील। जेव्हा जाहीर सभा होईल त्यावेळेस निश्चितपणे सविस्तर संवाद आपण साधणार आहोत, परंतु विलासांना मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, यावेळेस आपल्या पूर्ण पॅनलला विक्रमी मतांनी निवडून यायचा आणि तुमच्या यशामध्ये आमच्या खानदेशचा पण खारीचा वाटा असणार आहे। खानदेशला किती लोक आहेत जरा हात वर करा। हे बघा इकडे बघा, खानदेश ना, अरे आताच भानगडी लागली जातील, पण काळजी करू नका, संपूर्ण नाशिककरांच्या मनामध्ये आहे नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे। नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला। आपण बघितलं असेल अगदी मागच्याच महिन्यामध्ये
नाशिक जिल्ह्याच्या 11 नगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या. 11 पैकी 9 नगरपालिकांमध्ये शिवसेनेने जनतेतून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे केले होते. 2 ठिकाणी युती होती. या 9 नगराध्यक्षांपैकी नाशिक जिल्ह्याच्या जनतेने 5 नगराध्यक्ष फक्त शिवसेनेचे निवडून दिलेले आहेत. त्याच्यापैकीच त्र्यंबकेश्वरच्या ताई होत्या. आणि योगायोग असा आहे की त्र्यंबकेश्वरची जबाबदारी शिवसेनेचे नेते म्हणून माननीय विलास अण्णांवर त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. उपस्थित आपले सर्वांचे आवडते आणि माननीय दादासाहेब भुसे, आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार कराड साहेब आणि दराडे साहेब, आणि त्याच पद्धतीने आपण सर्वांचे परिचित आणि आवडते आणि शिवसेनेचं नाव घेतलं की शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे माननीय खासदार साहेब हेमंतप्पा गोडसे, या ठिकाणी सर्व जमलेले माझे शिवसैनिक पदाधिकारी आणि इथे जमलेले सर्व माई बाप जनता बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद व्यक्त करते की आपण सर्वजण इथे शिवसैनिक आणि शिवसेनेचे उमेदवार जे उभे आहे, आज या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे अतिशय आनंद होतोय आणि अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि सर्वांचं प्रेम या ठिकाणी भरभरून दिसतंय की तुमच्या आवडते उमेदवारांसाठी तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला. सर्वप्रथम मी आपले माय जनतेचे मी आभार व्यक्त करते. विलास अण्णा आणि संपूर्ण त्यांची टीम आणि इथे उमेदवार आहेत, 4चं पॅनल आहेत शिवसेनेचं, यांच्या सोबत आणि यांच्याबद्दल काय बोलायचं. लहान तोंडी मोठा घास होईल, परंतु मी स्वतः अनुभवलंय. मी ज्या दिवशी मला शिवसेनेचं तिकीट भेटलं आणि एबी फॉर्म आणला, माझा असा अनुभव आहे, माझ्या समोर म्हणजे एक आव्हान येत गेले आणि मी ते झेलत गेले, पण ते झेलायचं मला जे भक्कम असं पाठबळ मिळालं ते शिवसेनेचं आणि खास करून विलास अण्णा शिंदेमुळे. त्यांचा माझा यापूर्वी परिचय नव्हता, परंतु सांगायला असं मन भरून आलंय की एक सख्खा भाऊ जसं बहिणीच्या पाठीशी उभा राहतो, तसं विलास अण्णा माझ्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 22 तारखेपर्यंत म्हणजे फॉर्म भरल्यापासून तर गुलाल घेईपर्यंत जे माझ्या प्रचाराला आणि माझ्या संपूर्ण वेजाला साक्षीदार आणि शिलेदार आहे ते विलास अण्णा शिंदे आहेत. खरोखर हडाहडाचा कार्यकर्ता कसा असावा, तळमळ कशाची असावी, कामामधनं आपण कसं मोठं व्हावं हे फक्त शिकायचं असेल तर विलास अण्णांकडे बघूनच शिकायला भेटलं. शिवसेना म्हटली का एक उत्साह असतो, एक आतून एक ऊर्जा असती आणि शिवसेना म्हटलं की एक रक्त असं सळसळत असतं आणि हे बघतो ते फक्त कार्यकर्त्यांमध्येच दिसतं. ते आपल्याला उमेदवार त्याची उमेदवारी करतो, त्याची एक प्रक्रिया असते, परंतु खरा शिवसैनिक आणि उमेदवाराला जिंकून देण्याचं काम हे फक्त कार्यकर्त्यांचं असतं आणि कार्यकर्त्यांचं प्रेम या ठिकाणी मला भरभरून दिसतंय. या ठिकाणी मी सांगू इच्छिते की प्रभाग क्रमांक 8 मध्ये जे आपले शिवसेनेचे 4 उमेदवार उभे आहेत, सर्वप्रथम आपले सर्वांचे परिचित आणि आवडते विलास अण्णा शिंदे, विष्णुपंत बेंडकुळी, नैनाताई गांगुर्डे आणि कविताताई गायकवाड. एक स्त्री म्हणून सांगते, एक स्त्री म्हणून स्त्रीच्या मागे उभे राहायलाच, पण एक स्त्री म्हणून एक भावाच्या पण मागे उभं राहायचंय आणि भावाला आपल्याला भरभरून मतदान करायचंय. कोण उमेदवार आहे, उमेदवार आपल्या ओळखीचा असतो, परंतु ज्या वेळेस तुम्ही 15 तारखेला मतदानाला जाल त्यावेळेस तुमच्या समोर फक्त 4 धनुष्यबाण दिसले पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्हाला 4 धनुष्यबाण दिसतील, धनुष्यबाण या निशाणीवर तुम्हाला बटन दाबायचं आहे आणि उमेदवारांना निवडून द्यायचं आहे. ज्यास उमेदवार निवडतील म्हणजे आपण स्वतः निवडून आल्यासारखं असतं आणि 16 तारखेचा गुलाल हा फक्त भगवा आणि भगवाच राहणार आहे. आपल्याला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी या प्रचार कार्यालयाचे उद्घाटक माझे मार्गदर्शक संस्कारी राजकारणी पिढी घडवणारे या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय शालेय शिक्षण मंत्री आमच्या सर्वांचे पालक सन्माननीय दादासाहेब भुसे यांच्यासाठी आपण पहिले डोळ्यात टाळ्या वाजवायच्या आहे.
ज्यांनी मागच्या 20-25 वर्षाचा इतिहास त्या ठिकाणी बदलून त्र्यंबक नगर परिषदेवरती नगराध्यक्ष पदाचा मान मिळून शिवसेनेचा भगवा फडकवला त्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार, सन्माननीय आमदार दराडे साहेब, आम्ही सर्वजण मागच्या 15 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेमध्ये नेतृत्व करतोय. ते समोर बसलेले सर्व या प्रभाग क्रमांक 8 मधले सगळं माता भगिनी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक, मतदार बंधू भगिनी, ज्यांच्या जीवावरती पाठबळावरती समाजकारण करता करता राजकारणामध्ये आलो, ते सर्व जिथं बसलेले सर्व युवक मित्र यांच्यासाठी आपण स्वतःच आपल्यासाठी टाळ्या वाजवून घ्यायच्या आहेत. साहेब, 2012 पासून आपल्या मुळे मला या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा म्हणून, शिवसैनिक म्हणून आपण आम्हाला संधी दिली आणि या संधीचं सोनं करत असताना 2012ला सुद्धा नगरसेवक होतो, जरी एकटा होतो त्यावेळेस, परंतु 2017 साली 4 नगरसेवकांचा किंवा 4 उमेदवारांचा पॅनल झाला आणि त्यामध्ये त्यावेळेस सुद्धा आत्ता जे आपले मित्रपक्ष आहेत तेव्हा सुद्धा आम्ही कुठली युती नसताना निवडणुकीला सामोरे गेलो. परंतु साहेब, 2012 ते 2017च्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं, त्या कामाची पावती म्हणून नाशिक महानगरपालिकेमध्ये असा एकमेव पॅनल, संतोष भाऊ, नाशिक साहेबांना सांगायचंय मला, नाशिक महानगरपालिकेमध्ये असा एकमेव पॅनल होता की ज्या पॅनलचे 4ही नगरसेवक शिवसेनेचे या ठिकाणून गेलेले होते. आणि साहेब, तुम्हाला खात्रीने सांगतो, आमच्या इथला मतदार हा सुज्ञ मतदार आहे. म्हणजे दररोज 100 रुपये कमवण्यापासून तर दररोज लाख रुपये, करोड रुपये कमवणारा सुद्धा या ठिकाणी वोटर्स आहे. आणि मग हे सगळे वोटिंग, हे सगळे पैसे किंवा काही गोष्टी सहज देतील उसण्या, परंतु मतदार हा मतदान करताना विचारपूर्वक करतो आणि म्हणून त्यांची शेवटपर्यंत हे आमच्या सर्वांच्या पाठीशी त्यांची थाप असते. कारण आम्ही कामाला प्राधान्य देणारे सगळे लोक आहोत. जी शिकवण वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिलेली आहे, जी शिकवण माननीय एकनाथ शिंदे साहेब 18 घंटे काम करत आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण महाराष्ट्रभर 16, 18 घंटे प्रवास करून काम करणारे दादाजी भोसे साहेब यांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे, त्या शिकवणीचं सोनं करून आम्ही या ठिकाणी काम करतोय. आणि साहेब, नाशिक महानगरपालिकेमध्ये सत्ता नसताना सुद्धा मी तुम्हाला या संपूर्ण 10 वर्षामध्ये आणि मागचे 4 वर्ष जी प्रशासकीय राजवट होती, त्या राजवटीमध्ये सुद्धा आपण जर इतर प्रभागामध्ये जर लाटेवरती जे लोक निवडून येतात त्यांचा आणि मतदारांचा हा मेळ राहिला नाही. साहेब, नगरसेवक नागरिकांना विसरून गेले आणि नागरिकांनी नगरसेवकांना विसरून गेले. पण आम्ही 4ही नगरसेवक पहिल्या दिवसापासून प्रशासकीय राजवटीमध्ये सुद्धा आमच्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने त्या ठिकाणी धावत होतो, काम करत होतो. आणि नुकतंच जर सांगायचं झालं तर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवरती हा गंगापूर रस्ता रुंदीकरणाचा त्या ठिकाणी घेतला नव्हता. सिंहस्थाच्या यादीमध्ये आमचा कॅलेंडर एक आहे, तो पण घेतला नव्हता. कारण आमची सर्वात मोठी समस्या आहे गंगापूर रस्त्याची रहदारी. एवढी सर्वात नाशिकमधली सर्वात जास्त रहदारीचा रस्ता जर कुठला असेल तो गंगापूर रोड आहे. याचं कारण असं आहे साहेब, या नाशिक महानगरपालिकेमध्ये 23 खेडे जे जोडले गेले, या 23 खेड्यांमध्ये आनंदवली, गंगापूर सारखे 23 खेडे आहेत. परंतु काही 10 वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर महापालिकेत असून सुद्धा ग्रामीण भाग सगळं बरा होता, अशी ही खेड्यांची परिस्थिती होती. परंतु 10 वर्षामध्ये आम्ही कामाचा उच्चांक या ठिकाणी गाठला आणि साधारणतः 300 करोड रुपयाचे काम नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून. आणि हा जे रस्ते दिसत आहे आपल्याला, त्यावेळेस सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे नगर विकास मंत्री असताना आम्ही सगळे रस्ते मंजूर करून घेतले, कॉन्क्रिटीकरण करून घेतले. नागरिकांना पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला, पाण्याच्या टाक्या त्या ठिकाणी झाल्या, भाजीपाला मार्केट झाले, सुसज्ज अशा सगळ्या व्यायामशाळा झाल्या, गार्डन झाले. परंतु या 4 वर्षामध्ये मात्र प्रशासकीय काळामध्ये त्याच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालं. आमच्या नागरिकांचा काय दोष आहे?